खाली बस पाय गेला पण तर एक नंबर चढलेला आहे. तर चला पुढे जाऊ बघूया काहीतरी दुसरं नियोजन. ओके थँक्यू. तर नमस्कार मित्रांनो, आपल्याकडून तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. तर आजच्या व्हिडिओला आपण जायचं रानात जायचं. तुम्ही बघू शकता आपला माईक बिक सगळा सेटअप एकदम वायरलेस माईक आहे. नाद करायचा नाही. तर आपली गँग बघा, तिघं आहेत, कुत्री इकडे दोघं आहेत, खाली आपलं गाव आहे. चला तर आता आमच्यासोबत चला तुम्ही पण रानात. आम्हाला दाखवतो काय काय भेटतं. आपण जाऊन पुढे बघूया. तर बघूया पुढे काय कुठलं वाघ बिघ आम्हाला भेटतो काय. वाघ भेटलं आपण वाघ आणलेले आहेत, 3-4 वाघ आहेत. त्या वाघ आपल्या शिकार करतील. मला आवाज येते का नाही काही माहीत नाही, पण चला आमचं वाटणं चला. मित्रांनो आपण आलेलं आहे बघा वर बघू शकता. आमच्याकडे ग्राउंड आहे एकदम असं एक नंबर वातावरणाचा एकदम पुरा. तर आता आपण जायचं पुढं. पण आम्हाला सांगायचं मला गोष्ट की आपला किल्ला बघा, आम्हाला इकडे किल्ला वगैरे समुद्र किनारा. आमचं नशीब आहे तेवढा की आम्ही इकडे जन्माला आलो आहे कोकणात सर्व कोकणात. तर आमचा ठाणेबाग घेतलेला आहे. ठाणेबागला जातो बघा, आपल्याला मागायला शिकार करणार येतो. तर आपण सांगूया इकडून आपलं समोर जायचं आहे. तर शेवटपर्यंत बनून राहा. आपण जागा रानात काय भेटतो तुम्हाला दाखवतो चला. तर मित्रांनो आपण आता आलेलो पुढं. तर तुम्हाला दाखवायचा विषय असा होता की हा झाड तुम्हाला माहिती असेल बघ, ह्याला निवडून बोलतात. पण ह्याची जर तुम्ही एक पान जरी नेऊन लावली तरी पण तू जगू शकते. ह्याच्या बुंदात बघ, बुंदात दाखव जे आहे बघा, बुंदात बघा पुरा कातल्यात दगडात झाड जगलेलं आहे तो. हा बघा इथं बघू शकता तुम्ही, पुरा दगडात जगलाय. ही जरी एक पान तुम्ही अशी जरी इथून तोडून तरी नेली तुम्ही तर तरी पण तो तिथं आता माती समजा लावली आपण तरी पण तो होऊ शकतं. ह्या झाडाला तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा. ह्याला आपल्याकडे काय निघून वापरतात, ह्याचे काटं जाम असतात. पण ह्याला असा थोडासा मारू नका. पण मी तुम्हाला दाखवतोय ह्याचा आतमध्ये पहिला लहानपणी आम्ही येडवतो तेव्हा जाम चालू करायचो. हे बघा जरासा काय लागला का लगेच त्यातनं निघतं. असं माणसाचं रक्त निघतं तसं त्यात नाही निघतं. तर चला आता पुढे अजून असंच काय काय आपल्याला भेटतं ते बघूया आपण. मित्रांनो चला आपण आता मेन ठिकाणी आलो आहे. इकडे बघू शकता म्हणजे हायला नक्की जंगलात आपल्याला दुसऱ्या म्हणजे आपल्याला काय काय नवीन भागा भेटते ते बघायचं होता. त्यासाठी आपण आलो आहे. आता इकडे बघूया रस्ता जो पुढे कुठे दिसत नाही. तिकडे बघा फुलं बघा बघा किती मस्त एकदम फुलं उकायला. आता घेणार कन्हेरी काय बोलतात, कन्हेरी का कन्हेरी, पण ह्याच्यावरनं बोलतात साप येतं असा तसा काय आहे. पण काय आपल्याला साप बी असं काय माहीत नाही. पण फुलं बघा किती मस्त मस्त आहेत. भिंचाक चला पुढे आता जाऊया. पण अजून बघा ना, हे पण बघा इथं पहिले जाम ह्याच्यात पण फुलं असतात. पण इथं बघा असं वळली का हे बघा. तर फुलाचा आकार करून दाखवतो तुम्हाला ह्याच्यातून. हा बघू शकता फुलाचा आकार झालाय मस्तपैकी. तर त्या पानांचं काय नाही, त्याला परत पानं येतात, तुमचा काही विषय नाही. आता इकडून पर्याय आहे, आपण पर्यानेच जाऊया. पूर्वी ऑफ रोडिंग असली तर आलो आहे. तर आपण खाला कसल्यात काय माहीत नाही. हे बघा मोठं चिखलं आहेत, पण आता काही चिखलांचा काय संबंध राहिला नाही. ककनीला का चिखला काय म्हणतात. तर पुढे या. पण आपली बोरिंग आहे, तिथं आपली बोरिंग आहे गावची. तर आपल्याला आता तिकडून जायचं आहे. तिथून लेप मारून आपण जंगलातून घुसून जाऊया. जंगलातनं घुसून जायचं आपल्याला. तरी यायची बघूया आता रोडिंग पुढे बघूया. तर आपली गँग येणार सगळी येऊ द्या पटापट, कॅमेरा पटापट या. तर आपण परत एकदा बाहेर आलेलो आहोत. इकडे गँग येतात आपली. तो त्याला लागलेलं आहे तिकडं. चला चला तर आता पुढे बघूया. अजून असं काही नवीन बघा भेटलं तर तुम्हाला दाखवतो लगेच. बघा बघा तर मित्रांनो तुम्हाला एक आहे माहिती आहे का नाही माहिती नाही मला, पण आपण माईक सेट करतो. तर ही शेवलीची आहे. पण इथं असं आहे की आता पावसाचा सीझन आहे, त्याच्यामुळं तुम्ही कुठला पण हे करू शकता. समजा जर झाड कुठलं पानामुळे तोडली तर झाड परत येणार आहे तो, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. आता ही आपल्या चक्रीपुरी काढलेली आहे. तर फिरतं का नाही बघूया आपण, ट्राय करूया. हळूहळू फिरायचं का नाव नाही घेत आहे ती, फेल आहे मला वाटतं. आपण आपले काय यशाच्या पाठी अपयश हे बघा. फिरायला लागले का नाही ओके मध्ये असं बघा. अशापासून आपण म्हणजे रानात जरी टाइमपास हवा असेल तर आपण ह्या पण सगळं करू शकतो. आपल्या माईकवर आपला आवाज क्लिअर झाला पाहिजे, तो इम्पॉर्टंट आहे. बाकी आपली गँग आपल्याकडे बघते सगळी. हे बघा आपली गँग आहे सगळी. तर चला असंच आपलं टाइमपास करत रान काढायचं आहे. तर जाऊया चला. आपल्याला आता काय नवीन काय ती बघा कुत्री गेल्या खालनं. आता तिथून आपण जाऊन दाखवूया. कॅमेरा अभी जाता हूँ लेकिन वापस जरूर आऊंगा मैं. हाँ जाता हूँ. चिल्लाती क्या है, इलेक्शन में खड़ी है क्या. ठराल तुम्हाला का माझा आवाज येईल काय माहित नाही. तर आपण जाऊन दाखवूया तिथून जायला जमतं काय. तर यार चला.
झाला बाहेर बघा. आता आम्ही पण आलेलो आहे. तर ही चिचणीचं झाड आहे बघा, चिचण्या. तर अजून हे चिचण्या का झाल्यात नाही, तर बघा पुरा रान चिचण्याचाच आहे. तर आता कोकणची मजा हीच आहे, चिचण्या खायला भेटतात असा. आता अजून काही सीझन आला नाही चिचण्यांचा, चिचण्या अजून टाईम आहे. पण ह्या झाडावर चिचण्या येतात, एवढ्या लांब असतात. त्याच्यामुळे व्हिडिओ बनवू काय टेन्शन नाही. तुम्ही फक्त बोला कसला काय काय बघायचं, जेवढं आपल्याकडे दिसतं त्याच्या आपण सगळ्याचे व्हिडिओ बनवणार. आता सध्याला काय बघूया, तर मोर असतात त्याच्या हातावर दिसणार नाही, पाऊस पडल्यावर मोर दिसतात. जेव्हा आपण होतात. तर चला जाऊन पुढे बघा त्यांना काय झालं काय समजा ना. दोघा जणात आले, दोघांनी आम्हाला दंडवलं. संध्याकाळी आपण चाला घेऊया. आता जाऊया तोपर्यंत काय हा झाड कुठला तुम्हीच सांगा बघा. आता हा लाजवलं असं की पानं बंद झाली असती, पण पानं काय बंद होत नाहीत. पण ह्याला बघा बारीक एकदम काटं वगैरे आहेत. हे बघा काटं बिटं आहेत, पण काय झाड काय बंद नाही होत. कुठला नाव आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आता आपल्याला काही एवढा काही कुठली आयडिया नाही, कारण लाजवलं असतं सेम पानं बी नाहीत. लाजवलं असतं लगेच बंद झाला असता, पण लाजवलं झाड नाही. लाजवलंचं झाड आपण जाताना दाखवतो, तुम्हाला शेवटला दाखवतो. तर आपल्या घराजवळ आहे तिकडं. तर हा कुठला झाड आहे नक्की कमेंट करून सांगा. चला मित्रांनो, परत आपल्याला नवीन काहीतरी शोध लागला तर चला या बघायला पडतो. आता मी झाडा कुठल्या फुला कुठल्या कमेंट करून सांगा वाटते. पण फुलं बघा एक नंबर दिसत आहे इकडे बघा, अशी नाच फुलं आहेत. तर ते झाडा फुलं तर कशी वेगळीच दिसत आहेत, पण कडक दिसत आहेत. पाना पण बघून घ्या तुम्ही. पण फुलं आता काय आपल्याला पण एवढी आयडिया नाही कसली नाव आहे आणि काय नाव आहे. पण फुलं आहे तिच्या आयला मस्त फुलं आहे ते बघा. चला असू द्या. बघा तिकडे साखरी खाली आंबोल गाव आहे तो. तिकडे खाली वेलाच आहे आणि तिकडं पुरा समुद्र आहे. पुरा समुद्र. तर चला त्यावेळेला जाऊया. तर काय हे बघा इकडे काय भेटलं. ज्या झाडाला एक दिवसासाठी हे असतं ना, तो झाड भेटतं. बघा आपला सोना. दसऱ्याच्या दिवशी ह्या पाण्याला सोन्याचं नाव आहे. दसऱ्याच्या दिवशी सोना. दसऱ्याच्या दिवशी सोन्याचं झाड. पण आपल्याला बघा झाड भेटलं आपल्याला नशिबान. या आता काय हे अर्थ नाही, पण प्रत्येकाला किंमत असते. एक ना दिवस प्रत्येकाचा दिवस येतात. तसंच ह्या झाडाचा आहे. ज्या दिवशी येतात त्या दिवशी किंमत या झाडाला येते. नक्की कमेंट करून सांगा. चला पुढे जाऊया. झाड मस्त भेटलं. पण आपल्याला आपला इंजिनियर आहे ना, लोडच इंजिनियर, तो चढून बघतोय की आपली खोप वर बनेल काय. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आपण ह्याच्यावर खोप बांधायचे काय. जर व्हिडिओ जोपर्यंत ह्या व्हिडिओपर्यंत पोहोचला असेल त्यानं कमेंट करून सांगायचं जर इथं खोप बांधूया काय. तर झाडावर चढतंय, कॅमेरावर त्यावर फोकस करा. तर आरव लोडत असं उत्तर असं तऱ्हेने चढत आहे. ज्या आला गोट्यामध्ये घासलेले आहेत, पण काय चढायच्या आशा आणि अपेक्षा चढायच्या तयारी आहेत आणि चढत सुद्धा आहे. तर बघू शकता कॅमेरामॅनचा काय फोकस नाही, पण झाडावर चढलेला आरव पूर्ण बाजूला लोडत. तर चढलेला आहे तिकडे बघू शकता. बघा अजून त्या जिथे जाऊन सगळे चेकिंग करणार आहे तो, कारण आमचा तो सिव्हिल इंजिनियर आहे झाडावरचा इंजिनियर. तो झाडं चेक करून तो कसा डायरेक्ट सगळ्यावर चढतो ना पोलाविल्यावर, त्याच्यामुळे तो आपला इंजिनियर आहे. जरा तो बघा वर चढतोय, त्या कोपच्यात जाऊन चढून बघ जरा झाड मजबूत आहे काय. आता त्याचं वजनच 5 किलोचं काय झाडाला फरक पडणार घंटा. असे चढ भेंडी का वाटाल्या हे कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? तर एक नंबर चढलेला आहे. तर चला पुढे जाऊन बघूया काहीतरी दुसरं नियोजन. ओके थँक्यू. पब्लिक हा झाड बघायला या. आता ह्याला काटं बोलायचं का काय बोलायचं, जरा युनिक पद्धतीचं झाड आहे. आता ह्याच्यावर कोण चढेल त्याला 100 रुपये बक्षीस आहे आपल्याकडून. आपल्याला कोण तयार आहे काय. सगळं झालेलं झालेलं आहे. पण झाड बघा तुम्ही. आता रानातला हा असा झाड बघा इथं. आता कुठला झाड आहे का समजत नाही, कारण शेवळी जागा वाटत नाही. पानं अशी आहेत झाडाची. नक्की कमेंट करा, तुम्हीच कमेंट करून सांगा कुठला झाड आहे वगैरे. पण झाड जरा युनिकच आहे. काटं बिटं बघा एक नंबर आहे. तर चला परत आम्हाला मोर भेटलाय. मोर दाखवतो. मोर कुठं आहे. हा बघा मोर. पुरा मोर शेपचा फुल असतो हा. चिरड्याचा एका झाडाला असतं. चिरड्याचा एक प्रकार असतं. तर कुणाला माहिती नाही, आमचं कलवाडा खूप. तर मोराला घेऊन आता चालत आहे. तर चला पुढे जाऊया. अजून काय बघा भेटतं का बघूया. डुकरा बिकरा बोलतात ते पण तुम्हाला दाखवतो. जरा थांबा कुठं आम्हाला पाय बी भेटू डुकरांचं. पण डुकरांसोबत डायरेक्ट मस्तीच करूया आपण. नाद करते काय क्वालिटी, विषय क्वालिटी. हा बघा काला डुक्कर भेटलेला आहे. तर मित्रांनो इकडे या जवळ या. बऱ्याच दिवसांनी आपल्याला डिंगलं बघा भेटलेत. पहिले झाडाबिडा चढा जाम डिंगलं असायचं. आता बघा हे रिअर आता बऱ्याच दिवसांनी मला पण बऱ्याच दिवसांनी भेटलं. तरी बघा लाल डिंगला ते बेकार धावतात. त्यांचा पुरा घरटा आहे आतमध्ये. त्या पानाच्या आतमध्ये घरटा असेल त्यांना बघा बरोबर समजतं. ते स्वतः हे करतील बघा. इथं
एवढं लाल डिंगलेत ना, आता जर हात टाकला का लगेच चावतील ते. चढला माझा हातोर एक. पण यांच्यापासून सावध राहा, रानात आल्यावर बघायला भेटतात. पहिले आपल्या जवळजवळ असायचं, ह्यांच्या भुरी टाकली काही लांब जातात, चावत नाही, म्हणजे भुरी टाकल्यावर नाही होत काय ह्यांच्यानी. पण हे आता लांब आता दिसत नाही, रेअर भरपूर कमी झालं. पहिलं जाम असायचं. नंतर ही बघा ह्या झाडाला बघा शेंगा आल्या बघा. शेंगा नाही ह्या पावसाचाच प्रकार असतात ते बघा. डिंगलं बघा किती आहे ते बघा. इथे एक घर आहे, इथे एक घर आहे. पुरा ह्या झाडाला पुरी धरून ठेवलं नाही. तर रानात असं सगळं बघायला भेटतं. कारण पहिला काय नसतं, आता गावाला आपल्याला काय राहिलाय ना आपल्या इकडे. तर हा बघा असं काहीतरी बघायला भेटतं. तर चला अजून काय बघायला भेटतं का बघूया आपण. मग दुसऱ्याच्या पायवाटा दाखवतो पुढे जाऊन. आणि इथे काही जाली कसली का समजा नाही, जाली कसलेलं चालत नाही. त्याच्यावर पांढरी पांढरी फुलं आहेत एवढी बारीक बारीक वगैरे इथं. आता नक्की काय काय माहीत नाही त्यातलं आपल्याला. तर रानातलं आपल्याला काही जास्त माहीत नाही. आता आपलं त्या पलीकडे जायचं त्याच्या तिकडे, तिकडून मग आपण वर जाऊया मग दाखवतो. तर मित्रांनो आता परत या, आपल्याला नवीन काहीतरी बघायला दाखवतो. आता ही निगड बघा, आता ही पाटरी निगड आहे. याची पानं बघा, टोकडी टोकडी पानं असतात. निगडीचा हे बघा काला काला पूर्ण दांडा आहे बघा. ही काली आहे, पुरी निगड काली आहे बघा, पुरी निगड काली आहे ही. तर या दोन प्रकार असतात निगडीचं पण. ही निगड आपली काली निगड आहे, हे तोडू नको. आणि आपल्या तिकडे असतात त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या निगडी असतात. त्या साधी निगड पण असतं. पण ह्याच्या काटा सध्या आपला चांबड्याचा ढोल असतो त्याच्यावर वापरायला ह्यातल्या काटा कामाला येतात. निगड दोन प्रकार. आता आपल्या दुसरीकडे भेटणार नाही, कारण रानच्या काली निगड फक्त रानात असतं. आणि गावठी आपल्या असं त्या घरा साईडला पण असतात. फुलं बघा, निगडीवर पण फुलं आली फुलं बघा. तुम्हाला फुलं दाखवतो काढून. हे बघा फुलं, फुलं बघा किती मस्त मस्त आले ते बघा. मुंग्यात त्याच्यावर, कारण मध असला का कोण ना कोणतरी चिपकायला येतच, त्याचा काही विषय नाही. तर चला जाऊया आपण. तर पब्लिक आता बघा तुम्ही इकडे बघायला जवळ या. हे बघा आपट्याचा आष्टा झाड, आष्टा म्हणजे पानं बिनं बघून घ्या. आष्टाचं झाड. आणि ह्याच्यावरनं इथं बघा वर दाखवले, हे बघा यातलं असं वाढला हो असा का हा वाचतोय बघा. हा बघा रानात पूर्ण मनोरंजन आहे. तुम्हाला कुठे कंटाळा येणार नाही. तर नक्की सांगा. बघा हे बघा तिकडे बघा पाणी आहे. आता आम्ही एवढा रानात आला, इकडे ग्राउंड बिऊंड बघू शकतो तुम्ही. माती मिती मस्तपैकी. आता आपण एक गोंच्याचा थर लावून बघूया, म्हणजे ट्राय करूया असं आपलं एवढ्यापर्यंत किती काय लागते तो. तर व्हिडिओ आता ठेवतो मोबाईल इथं. पुढे फक्त बघा आता कसा काम करतो, मजा करतो. चला सुरू करूया आपलं काम. आम्ही आला होता, पण इथं बघूया पाणी थोडासा होता, कारण पाऊस आता काय सध्या पडत नाही. पाऱ्या बिऱ्या सगळं सुकलं आहे बघू शकता. तर हा पीस बघा कुठल्या कलरचा आहे, नक्की काय समजलं नाही. थोडं पाणी त्याला तो असा पिणार नाही. तो पीस बघा कुठल्या कलरचा आहे का समजा ना आम्हाला.
त्याला थर बी लावून आम्ही आता हळूहळू उलट्या वाटायला निघाला आहे. कारण आपल्या नंतर पाणी बिनी भरायला पण जायचा होता पोरांना. तर आता इथून आपल्याला तिकडे परत उलटा राहायचा आहे. फक्त चिमण्यांचा बॉल्डांचा आवाज फक्त बघायला झाली. पक्षी भरपूर आता कमी बघायला भेटत आहेत, पण इथं आहेत आपल्याकडे थोड्या प्रमाणात. तर असू द्या, काय विषय नाही. चला परतीच्या परवासाला लागूया आता. पुढे डुकरांचं पावलं तुम्हाला दाखवतो. तर लोळलं नाही तिथं घाण, म्हणजे त्याने माती मळलं नाही डुकरांनी. बाकी व्हिडिओ आवडले असेल लाईक करा. ही गुफा बघा इथं. चला आपल्या इकडं बघा, आपला हिरवागार रान त्यात चालणारे गुरं आहेत इकडं. तर कोकणातलं हीच तर मजा आहे, गुरं जिथं जिथं रान मस्तपैकी हिरवागार ना द्या भात. हे बघा तिकडं 3 कोणाच्या म्हशी पण आल्यात. कोणाच्या ते बघून घ्या, तिकडं आहेत कोपऱ्यात. एक मोठी म्हशी आणि 2 एक बारक्याच्या एक बारक्या. 3 म्हशी आल्यात तर बघून घ्या. बाकीकडे आपला व्ह्यू बघून घ्या, तुम्ही जगून घ्या. ओ माय गॉड. आपण आता आलेलो डुकरांची जर खरडवलं ना अख्ख्या जमिनी तिथं पाहतो. तुला दाखवतो तुम्हाला. आता पुऱ्या डुकरांनी उलदाना काढला ना, अशा उलदाना काढतात डुकरं पण. आता ह्याच्यात गुरा बिरा पण येऊन कुत्री पण लोलतात, सगळीच लोलतात. तो आमचा डुक्कर आला तिकडून. बघा चला चला जाऊया आता. आता आपण पोचलेला शेवटीला गावाजवळ पोचलेला. आपण इथनंच गेलो, इथनंच आलेला परत. तो निवडून बघा, तुम्हाला आठवत असेल. आता इथून व्हिडिओ सुरुवात केलेली तिथूनच. तर व्हिडिओ शेवटी कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब विसरू नका. आता आपण इकडे गेलेला, दुसऱ्या तिकडे जाऊ, तिकडे जाऊ. तुम्ही सांगा फक्त रानातले व्हिडिओ बघायचे असतील तर अजून सांगा, आपण काय काय बघू शोधू आपण जाऊ. तर बाकी व्हिडिओ शेवटी सांग. मस्त वाटलं. त्यांना विचार सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा.